गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनचं एक्झाम्पल नंबर 13 पर्यंत आलो होतो. आजचा हा जो आपला लेक्चर आहे तो 15 नंबरचा आहे आणि आपला एक्झाम्पल नंबर सुरू आहे 14. काय आहे 14 एक्झाम्पल नंबर ऑन पेज नंबर 600? Find the general solution of x delta z by delta x plus y delta z by delta y plus t delta z by delta t which is equal to x y z. मित्र हो, हा एक्झाम्पल आतापर्यंतच्या एक्झाम्पल पेक्षा जरा वेगळा आहे. आतापर्यंतच्या एक्झाम्पल मध्ये दोन इंडिपेंडंट व्हेरिएबल x आणि y असायचं आणि एक डिपेंडंट व्हेरिएबल z असायचं. परंतु या प्रॉब्लेम मध्ये तीन इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत x y z आणि एक डिपेंडंट व्हेरिएबल आहे. त्यामुळे या पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनचं जर ऑक्झिलरी इक्वेशन आपल्याला घ्यायचं असेल तर dx अपॉन which is equal to dy अपॉन which is equal to dt अपॉन which is equal to dz अपॉन असं लिहावं लागेल. बघा मग सोल्युशन. द गिवन इक्वेशन इज x डेल्टा z बाय डेल्टा x प्लस y डेल्टा z बाय डेल्टा y प्लस t डेल्टा z बाय डेल्टा t which is equal to x y t. हा इक्वेशन नंबर 1. Hence the auxiliary equations are dx upon x which is equal to dy upon y which is equal to dt upon t and which is equal to dz upon x y z. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणू. आता या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला 2 च्या ऐवजी 3 इंटेग्रल कर्व्स फाइंड आउट करावं लागेल. मग पहिले 3 रेशो जे आहे ते सिंपल असल्यामुळे पहिला आणि दुसरा रेशो जरी घेतला तरी एक कर्व मिळते. दुसरा आणि तिसरा घेतला तर दुसरी कर्व मिळते. पहिला आणि तिसरा घेतला तर तिसरी कर्व मिळते. परंतु तिन्हीच्या तिन्ही सारख्याच होऊन जातात. म्हणून पहिल्या 3 रेशोच्या माध्यमातून आपण 2 इंटेग्रल कर्व्स फाइंड आउट करू आणि तिसरी जरा वेगळी आपल्याला इंटेग्रल कर्व्स फाइंड आउट करावं लागेल. सो कन्सिडर द फर्स्ट मेंबर ऑफ 2 dx upon x which is equal to dy upon y. This implies dx upon x minus dy upon y which is equal to 0. Integrating comma we get log x minus log y which is equal to log a. This implies log x upon y which is equal to log a. This implies x by y is equal to a or y by x is equal to 1 upon a which is equal to a1c. हे आपल्याला पहिलं इंटेग्रल कर्व मिळालं. टेक सेकंड अँड थर्ड मेंबर ऑफ 2 dy by y which is equal to dt by t. This implies dy by y minus dt by t which is equal to 0. Integrating comma we get log y minus log t which is equal to log b. This implies log y by t which is equal to log b and this implies y by t is equal to b or t by y is equal to 1 upon b and 1 upon b constant which is equal to b1 c. आता तिसऱ्या रेशो साठी आपण पहिला आणि तिसरा रेशो काही घेऊ नाही कारण की साम्य येऊन राहिलं मग तिन्हीच्या तिन्ही रेशो मध्ये. म्हणून एक नवीन रेशो कसं तयार करायचं बघा. आपल्याला एवढं तर माहीतच आहे ईच अँड एव्हरी रेशोज आर इक्वल. त्यामुळे आपण काय करू थ्रू आउट एक्स वाय टी न मल्टिप्लाय करू. आठवत असेल तर एका प्रॉब्लेम मध्ये आपण एक्स वाय झेड न थ्रू आउट मल्टिप्लाय केलं होतं. त्याच पद्धतीनं आपण इथे मल्टिप्लाइंग द इक्वेशन 2 बाय एक्स वाय टी कॉमा वी गेट. मग एक्स वाय टी न जर मल्टिप्लाय केलं तर इथला हा एक्स वाय टी कटेल. डी झेड इज इक्वल टू सुरुवात करू. इथं काय राहील मग एक्स वाय टी मधला वाय टी शिल्लक राहील dt अपॉन 1. इथं काय शिल्लक राहील विच इज इक्वल टू tx dy अपॉन 1 विच इज इक्वल टू xy dt अपॉन 1. आता हा आपल्याला
एक वेगळा रेशो मिळाला, या रेशोवरून म्हणजे दुसऱ्या नंबर, तिसरा आणि चौथ्या रेशोवरून आपण एक पुन्हा पाचवा रेशो तयार करू. हा एक आहेच dz/1. आता काय करू की या तीन रेशोची ऍडिशन न्यूमरेटरला ॲज वेल ॲज डिनॉमिनेटरला ऍडिशन करू. का असं करू? कारण की हे परफेक्ट डिफरन्शियल आहे. कशाचं डिफरन्शियल आहे हे मी तुम्हाला आता पुढे सांगतो. yt dx प्लस tx dy प्लस xy dt होल डिवायडेड बाय 1 प्लस 1 प्लस 1 3. हेन्स फर्स्ट अँड लास्ट रेशो कन्सिडर जर केलं तर dz इज इक्वल टू 1/3 आणि हे जे आहे हे आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ xyt. u इंटू v आणि w चा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे मित्रो. काय आहे? डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ऑफ u v w. पहिले दोन uv घ्यायचे dw बाय dx, मग uw घ्यायचे dv बाय dx प्लस vw घ्यायचं du बाय dx. त्याच पद्धतीने इथं होते yt dx प्लस tx dy प्लस xy dt म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ xyt. इंटेग्रेटिंग कॉमा वी गेट z इज इक्वल टू 1/3 इन ब्रॅकेट xyt प्लस c1. दिस implies z minus 1/3 xyt is equal to c1. Hence, the required general solution of equation 1 is capital F of y by x, comma t by y, comma z minus 1/3 xyt which is equal to 0. यालाच आपल्याला दुसऱ्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर z minus 1/3 xyt which is equal to small f of y by x, comma t by y असं आपल्याला लिहिता येईल. कॅपिटल F, स्मॉल f आर आर्बिट्ररी फंक्शन्स. Next example 16 on page number 601. Very simple example. Solve zp plus yq is equal to x. That means what? It means it is a form of Lagrange's equation which is already known. pp plus qq is equal to r. Solution. The given equation is zp plus yq is equal to x. Hence, the auxiliary equations are dx upon z which is equal to dy upon y which is equal to dz upon x. So in these three ratios, first and third ratio can be easily we can integrate. So consider first and third ratio of equation 2, dx upon z is equal to dz upon x. So this implies x dx is equal to z dz. Integrating comma we get z square divided by 2 x square divided by 2 which is equal to some constant and which is equal to this implies z square which is equal to x square plus 2 into constant, it is c1 say, and hence z is equal to under root x square plus c1. काय केलं आपण इथे? याचं इंटेग्रेशन जेव्हा केलं ते z square by 2 आलं which is equal to x square by 2 plus some constant. This implies then z square which is equal to x square plus 2 into constant which is equal to c1 say, and this implies z is equal to under root x square plus 1. Putting the values of z in equation 2 and consider first two ratios. So dx upon under root x square plus c1 which is equal to dy upon y. Integrating comma we get sin hyperbolic inverse x upon under root c1 which is equal to log y plus c2. Why? Because we already know that dx upon under root x square plus under root मध्ये c1 त्याचा वर्ग which is equal to sin hyperbolic inverse x by under root c1. या फॉर्म्युलेचा इथं वापर
केलेला आहे. हेन्स द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन इज कॅपिटल एफ ऑफ झेड स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर which is equal to C1. So this is z square minus x square is equal to C1, comma sin hyperbolic inverse in bracket x upon under root C1 minus log y bracket complete which is equal to 0. किंवा याला आपल्याला असं बी लिहिता येईल sin hyperbolic inverse x upon under root C1 minus log y which is equal to f in bracket z square minus x square. So where capital F, small f are arbitrary functions. मित्र हो, इथं जर आपण पहिले दोन रेशो जर घेतले असते तर याचं इंटिग्रेशन करणं शक्य नव्हतं, कारण की इथं विथ रिस्पेक्ट टू y आहे, परंतु इथं विथ रिस्पेक्ट टू x आहे आणि खाली टर्म z आहे. आपण जर दुसरे दोन रेशो घेतले असते तरी शक्य नव्हतं, कारण की इथं विथ रिस्पेक्ट टू झेड न dz आहे आणि इथं x ची टर्म आहे. म्हणून पहिल्या इंटेग्रल कर्व साठी आपल्याला पहिला आणि तिसरा रेशो घेणंच गरजेचं होतं. फक्त ऍडजस्टमेंट इथं अशी झालेली आहे की झेड स्क्वेअर डिवायडेड बाय 2 जे आहे विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 जे आहे त्याला प्लस सम कॉन्स्टंट घेतल्यामुळे 2 न मल्टिप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला झेड इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 C1 मिळते. अशा पद्धतीनं हा एक्झाम्पल नंबर 16 आपला इथे संपत आहे. या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.